आजच्या सभेला जी गर्दी झाली होती ती आपल्याला मतदान करेल, कारण आपण वेगळी चूल मांडायची ठरवल्यावर सगळ्यात जास्त विरोध आपल्याला इथूनच झाला होता। साहेब, मागचं सगळं जाऊ द्या। आजच्या सभेच्या यशामुळे सगळं धुवून निघाले। अहो, आजची गर्दी तुमची होती साहेब। मी तर म्हणतो एखादा विरोधक जरी आला असेल ना तरी तो तुम्हालाच मतदान करेल। ते रानडे काय म्हणतात, कारण ते जरा साशंक होते सभेपूर्वी। त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं साहेब। पक्ष सोडून चूक तर नाही ना केली असं त्यांना वाटत होतं, पण आता त्यांची काहीच तक्रार नाही। माझा सिनेमा काढशील का रे? मी ना गावाकडे दशावतारातले काम केले तरे। कोणाचं? मी ना ती रावणाची बहीण असते ना, नाक कापलेली सुरपणखा, तिचं काम करायचे। मी डायलॉग म्हणून दाखवू का तुला? थांबा। हे रामा, मी आता तुला डोक्यावर पडली आहेस तू? ते काम नाही आहेत, जा ना आतमध्ये जाऊन काम कर ना। मला हिरोईन बनायचं। मालकिनीचा भाऊ झाला म्हणून काय जास्ती शहाणपणा करायची गरज नाहीये। हिरोईन होऊन दाखवीन तेव्हा कळल। तुला हिरोईन बनवायचे म्हणून तर आणलाय कॅमेरा। तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आहे, सुगंधा घरात परत आली। आता पतूर, जो जो माणूस माझ्या जवळ यायचा प्रयत्न करतो, माझ्या पुढे चालायचा प्रयत्न करतो, त्याला संपवतो मी, लक्षात ठेव। तुम्ही नका काळजी करू, मी कायम 2 पावलं मागूनच चालेन तुमच्या। कधी कधी ना मला संशय येतोय, मुद्दामहून कोणीतरी तुला माझ्या मागावर ठेवले। एवढा संशय येत असेल माझा तर काढा की घराबाहेर। तुमच्या आठवणीत भीक मागून पण दिवस काढीन मी। असं भीकच मागायची, तर एक काम करतो, हात पाय तोडतो आणि मग पाठवतो भीक मागायला, चांगली भीक तरी मिळेल। हात पाय तोडायला तरी जवळ यावं लागेल का नाही? यायला हिच्या संपेच ना, जरा काय झालं मी जवळच घेते। काय ना खाली दिने कळग नाही, उगाच मलाही करू नको। आईला नेमका कॅमेरा नाहीये। अरे आणतोयस की नाही फराळाचं, का एकटाच खात बसलायस आतमध्ये? गण्या, हे गण्या गण्या थांब। काय फराळाचं काय झालं? अजून तयार नाही झालाय। मग तू कुठे निघालास? तिकडे इथे ये, हे बघ पुढचं केलं मी, लवकर ये बस। अचानक एक काम आठवलं, आलो पटकन। त्या घरात काम नसलेला बहुतेक मी एकटाच आहे। काय चाललं होतं माझ्या खोलीत लपून लपून? काय नाही, ते तुम्हालाच बघायला आलो होतो। मी काय प्राणी संग्रहालय मधलं माकड आहे रे, लपून लपून बघायला? ते तुमचा फोटो काढायचा होता ना, म्हणून आलो होतो। हे बघा कॅमेरा पण आणलाय। मामा माझा फोटो काढणार तू? अरे वा माझ्या, इकडे इकडे। तू दिवसभर राबून हा एकच कंदील केलास आणि तोही अर्धा? काय म्हणायचंय काय तुला? हा, दिवसभर राबून मी काय सगळ्या मुंबईसाठी कंदील करायला हवेत? तसं नाही रे, रागवतच काय लगेच। ते पण मस्त झालं रे कंदील। पण वामन दादा, गणाई होता ना तुमच्या बरोबर, तो कुठे गेला? झालं, जो विषय मी अगदी टाळत होतो ना, तोच विषय मी अगदी बरोबर काढलेला आहे उकरून। नाही अरे तसं नाही, पण खरंच अरे गण्या होता ना तुझ्यासोबत, अचानक कुठे गायब झाला? कुठे गायब झाला म्हणजे? वामन काका, आपल्यासाठी फराळ आणू असं म्हणून जो गेलाय ना, अजून परत आलेला नाहीये। बरं, फराळाचं नाव काढल्यावर मी पण जरा भाऊक झालो ना, दिली त्याला सूट। हा बघ आलाच। काय फराळाचं कुठे? तयार नाही अजून। बघितलं, तयार नाहीये। मी आत्याबाईंकडे गेलो होतो, ती कसली तरी पूजा आहे ना आज। कसली तरी नाही रे, आज वसुबारस आहे ना, त्याची पूजा आहे। ए मी काय म्हणते, आपण सगळेच जाऊया ना तिकडे पूजेला। वा वा, तुम्ही पुढे वा सगळेजण। मला हे सगळं पूर्ण करायलाच हवंय, तेव्हा वा पुढे वा। चला चला, वेळ काढू नका, निघा। आलोच मी पाठोपाठ, लवकर। हा,